किन्नर म्हणजे तृतीयपंथी आहे, तर त्यांना काय दान करणं अगदी योग्य ठरतं आणि काय दान करू नये. कारण आपण म्हणतो की किन्नरांनी दिलेला जो आशीर्वाद असतो तो आपल्यासाठी खूप काही देऊन जातो. आपलं आयुष्य जे आहे तर ते बदलून टाकण्याची ताकद त्यांच्या आशीर्वादामध्ये असते. म्हणून जेवढी त्यांच्या आशीर्वादामध्ये ताकद असते तेवढीच त्यांच्या शापात सुद्धा मोठी शक्ती असते. तर त्यामुळे आपण किन्नरांना जेव्हा काही दान करतो तर योग्य गोष्टीचं दान केलं गेलं पाहिजे. अयोग्य गोष्टी त्यांना अजिबात दान करू नका, कारण त्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, तृतीयपंथी जे लोक आहेत त्यांना दान करणं खूप शुभ मानलं जातं. बऱ्याचशा काही शुभ कार्यामध्ये त्यांना बोलवलं जातं आणि त्यांच्या हस्ते काही गोष्टी ज्या आहेत त्याची सुरुवात केली जाते. त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांना काही शुभ कार्यामध्ये बोलवलं जातं. आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलं असेल आणि आपण सुद्धा बऱ्याचदा बघा दिसले की आपण स्वतःहून त्यांना काहीतरी पैसे वगैरे देत असतो. कारण त्यांना जेव्हा आपण देतो तेव्हा ते मनापासून आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादामध्ये खूप मोठी शक्ती असते, म्हणून नेहमी त्यांना मान द्यायचा असतो आणि आपल्या यथाशक्तीने जे काही दान करायचं असतं. दान बघा, प्रत्येक शुभ दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपले पितृसुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि आपण जे काही कमावतो त्यातलं अगदी छोटासा मुंगी एवढा खारीचा वाटा जरी आपण कोणाला दिला तरी आपल्या घरामध्ये वाढ होत असते. म्हणून आपल्या यथाशक्तीने दान करा. मनापासून जे काही आहे ते आपल्याला दान करायचं असतं. सणासुदीला काही उत्सव असतील तर त्यावेळेस आपल्याला दान करायचं आहे. घरामध्ये काही मंगलमय गोष्टी घडल्या तेव्हा सुद्धा तुम्ही काही गोरगरीब दिसले त्यांना तुम्ही पाण्याची बाटली घेऊन द्या, काहीतरी खायला द्या, तुम्ही दान करू शकतात. कारण बघा, हे दान जर आपण केलं तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आणि दान करणं खूप शुभ मानलं जातं. जेव्हा आपण किन्नरांना दान करत असतो तेव्हा जे आशीर्वाद देतात त्याच्याने तर खरंच आपलं आयुष्य जे आहे ते बदलून टाकण्याची शक्ती त्यांच्या आशीर्वादामध्ये असते. आणि बघा, कधी पण त्यांना नाराज करू नका, कारण ते जर नाराज झाले आणि त्यांनी आपल्याला काही वाईट साईड बोललं तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तुम्ही अनेकदा बघितलं असेल, हे जे किन्नर लोक आहेत त्यांना लग्न वगैरे प्रसंगात दान केले जातात, त्यांना बोलवलं जातं, तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मग आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी जी आहे ती भरभरून नांदत असते. तर त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना मान दिला जातो. तर आता बघा, त्यांना दान काय केलं गेलं पाहिजे, तर त्यांना हिरवे कपडे दान करा. किन्नर हे जे आहे हे बुध ग्रहाशी संबंधित मानले जातात. तर त्यामुळे बुधाची स्थिती आपल्या कुंडलीमधली मजबूत करण्यासाठी किन्नरांना हिरवे कपडे जे आहेत ते हिरवं काही, मग तुम्ही हिरवे कपडे घालायचे म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा किंवा इतर काही वस्त्र जे हिरव्या रंगाचे असतील तर ते आपल्याला त्यांना दान करायचे आहे. जर तुम्ही हिरवे वस्त्र दान केले तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुखसमृद्धी आहे तर ती भरभरून अशी नांदत असते. त्याचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना तांदूळ दान करणं हे सुद्धा शुभ मानलं जातं. आता बघा, कधी कधी आपण म्हणतो की काही लोक फक्त पैसे वगैरे घेतात, तर तुम्ही या ज्या गोष्टी दान कराल त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या यथाशक्तीने 11 रुपये, 51 रुपये, 101 रुपये असं तुम्ही दान करा. सोबत तुम्ही तांदूळ दान करणं हे सुद्धा खूप शुभ आहे. त्यामुळे तुम्ही नक्की तांदूळसुद्धा दान करा. तांदूळ दान केल्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतो. किन्नरांना तुम्ही तांदूळ दान करा. तुम्ही बघा, पाव किलो द्या, 1 किलो द्या, 1 वाटी द्या, जमेल तेवढं दान करा. पण किन्नर यांना जर तुम्ही तांदूळ दान केले तर पैशासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या संपतात. कर्ज झालेलं असेल, त्यानंतर कोणाकडे काही पैसे वगैरे अडकलेले असतील, पैशाच्या संबंधित काही समस्या असतील, तर बघा, कर्ज घेतलेले आहे म्हणजे दान केलं आणि कर्ज फिटून जाईल असं नाही आहे. पण आपल्याला कष्ट तर करायचेच आहे. आपण कर्ज घेतले आणि आपणच ते फेडणार आहोत. असं नाही की कोणी देव वगैरे येणार आहे आणि ते कर्ज फेडणार आहे. पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कष्टासोबत नशिबाची साथ मिळायलाच हवी. त्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे असतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण पैसे वगैरे, नाणी काही दान करतो त्यासोबत कधी जमलं तर सुपारी जी आहे ती तुम्हाला दान करायची असते. किन्नरांना यासोबत तुम्ही भांडी, कपडी, तर मी सांगितलं कोणतेही तुम्ही भांडं जे आहे ते तुम्ही दान करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिला तर त्याचा खूप आपल्याला फायदा होतो. जे काही अडकलेले कामं वगैरे आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण खूप दिवसापासून एखादं काही काम करतोय तर ते काम जे आहे ते आपलं पूर्ण होतं. त्यानंतर बघा, हे झालं काय दान करायचं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अन्न, पाणी काही दान करू शकतात.
कुठल्या वस्तू दान करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर शक्यतो लक्षात ठेवा, प्लास्टिकच्या वस्तू, जुने असे फाटके खूप जुने असे कपडे झालेत, त्यानंतर झाडू, या वस्तू किन्नरांना आपल्याला दान करायच्या नाही आहेत. त्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. किंवा धारदार टोकदार वस्तू, या तर आपण नेहमी हा नियम पाळला गेला पाहिजे. कधी पण प्लास्टिकच्या वस्तू, धारदार टोकदार वस्तू, त्याच्यानंतर जुने फाटके कपडे, तेल, झाडू, या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दान करायच्या नाही आहेत. या वस्तू जर तुम्ही दान केल्या तर त्याचा तुम्हाला पुण्य मिळण्याऐवजी आपल्या आयुष्यामध्ये संकट वगैरे यायला लागतात. म्हणून नक्की लक्षात ठेवा. बघा, जेव्हा शुक्रवारच्या दिवशी जर तुम्हाला किन्नर दिसले तर आवर्जून तुम्ही स्वतःहून त्यांच्याकडे जाऊन दान करा. समजा शुक्रवारचा दिवस आहे, कुठे चाललात वगैरे, ते दिसले ना, समजा किन्नर तुम्हाला दिसले, तर आपण स्वतःहून जाऊन आपल्या यथाशक्तीने 5 रुपये 10 रुपये काय असेल ते तुम्ही दान करा. आणि बघा, किंवा इतर दिवशी तुम्हाला दिसले तरी तुम्ही करा. आणि त्याच्या बदल्यात समजा त्यांनी तुम्हाला 1 रुपया 2 रुपये असं दिले काही, तर ते अतिशय शुभ गोष्टीचं प्रतीक मानलं जातं. त्यांनी दिलेलं जे काही नाणं असतं तर ते रिटर्न नाणं देतात. 1 रुपयाचं म्हणा, 2 रुपयाचं म्हणा, ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये सांभाळून ठेवा. ते कधीही तुम्ही वापरू नका. कारण बघा, ते जे नाणं आहे ते आपल्यासाठी एक शुभतेचं प्रतीक असतं. आपली पर्स आपल्या नेहमी जवळ असते, पण ते नाणं जर जवळ ठेवलं तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं. आपल्या यशामध्ये भरभरून सुख, आनंद जे आहे ते येत असतं. आणि आपल्याला त्यांनी दिलेला तो एक आशीर्वाद असतो. आशीर्वादाचं ते एक प्रतीक असतं. त्यामुळे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, त्यांनी जर स्वखुशीने तुम्हाला असं 1 रुपया 2 रुपयाचं नाणं परत दिले तर कधीही ते खर्च करू नका. तुम्ही बघा, काही महत्त्वाची गोष्टी आहे, कारण मग आपल्याला कधी कधी कळत नाही. आपण म्हणजे माहीत नसल्यामुळे काही गोष्टी देऊन टाकतो, पण मग त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. कुठलीही गोष्ट आपण काही करतोय ना, कशासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, तर त्याची पहिली तुम्ही माहिती करून घ्या की ही गोष्ट केल्यामुळे खरंच त्याचा फायदा होणार आहे का, मगच तुम्ही दान करा. आणि काही गोष्टी ज्या आहेत चुकीच्या असतील तर त्या तुम्ही करू नका, कारण मग त्याचं वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी हे असं केलं होतं, एवढं केलं होतं, मग असं कसं झालं. पण चुकीच्या गोष्टी झाल्यामुळे या काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. तर बघा, ही किन्नरांना काय दान केलं गेलं पाहिजे आणि काय नाही करायचं, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.